मिळते आकडेवारी आपण सांगतो आहोत. पंजाबचे माफ करा, पंजाबमध्ये 13 जागा आहेत लोकसभेच्या आणि यात आपला यंदा 5 जागा मिळतील. गेल्या वेळेस 1 जागा मिळाली होती, तर काँग्रेसच्या 8 वरून 3 जागा असा एक घसरता आलेख दिसतो आहे. अकाली दलला 2 जागा गेल्या वेळेस होत्या, यंदा 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे. घट झालेली दिसते, तर भाजपला एका जागेचा फायदा होऊ शकतो. भाजपला गेल्या वेळेस 2019 मध्ये 2 जागा मिळाल्या होत्या, तर 2024 मध्ये 3 जागांचा अंदाज आहे, तर इतर एका जागेवर असतील. त्यानंतर हरियाणामध्ये काय चित्र आहे हे आपण पाहूया. ओपिनियन पोलनुसार हरियाणामध्ये एनडीएला 9 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर इंडिया आघाडीला 1 जागा मिळू शकते. शेतकरी आणि परिवहन आंदोलनाचा फारसा परिणाम ओपिनियन पोल मधून तरी दिसत नाहीये. हरियाणातील जनतेचा एनडीएला कौल या ओपिनियन पोल मध्ये पाहायला मिळतोय. नेमकी आकडेवारी काय सांगते पाहूया. हरियाणात एकूण लोकसभेच्या जागा आहेत 10. त्या 10 पैकी तब्बल 9 जागा भाजप प्रणित एनडीएच्या पारड्यात पडणार आहे, तर इंडिया आघाडीला फक्त एका जागेवरती यश बघायला मिळणार आहे. मागच्या वर्षभरामध्ये आपण बघितलं पैलवानांचं आंदोलन, आपण बघितलं महिला पैलवानांचं लैंगिक शोषण आणि त्याच्यावरून भाजपच्या मंत्र्यावरती, केंद्रीय मंत्र्यांवरती झालेले आरोप, त्यांना पद सोडायला लागलं. शेतकऱ्यांची आंदोलन मागच्या 4 वर्षांपासून आपण बघतोच आणि आता नव्यानं आंदोलन सुरू झालेलं आहे. या सगळ्यांचा परिणाम कुठेही या निवडणुकांमध्ये होईल असं दिसत नाहीये ओपिनियन पोल मधून तरी सध्या. याचबद्दल आणि हाच मुद्दा घेऊन आवटे सरांकडे जाऊयात. आवटे सर, दिल्लीबद्दल आपण बघितलं, दिल्लीत आपचा फारसा प्रभाव बघायला मिळाला नाही, सगळ्या जागा भाजपच्या पारड्यात जात आहेत. आता पंजाबमध्ये आपसाठी दिलासादायक चित्र बघायला मिळतंय, कसं काय आणि मुळात जे मुद्दे परिणामकारक ठरतील असं वाटतंय पैलवानांचा, शेतकरी आंदोलनाचा, ते मुद्दे प्रभावी ठरणार नाही असं ओपिनियन पोलचा अंदाज सांगतो.